नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या स्वामी गुरुकृपा या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हालाही रात्री नीट झोप लागत नाही का? सकाळी उठल्यानंतरही शरीर थकल्यासारखं वाटते का? कुठलेही काम करावेसे वाटत नाही, मन सतत बेचैन राहते, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की अशा गोष्टींच्या मागे नेमकं कोणते संकेत असतात आणि स्वामींच्या कृपेने त्यातून बाहेर कसे पडायचे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. कारण अनेक लोक या समस्यांना सामान्य समजून दुर्लक्ष करतात, पण अध्यात्मानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार कधीकधी हे संकेत आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जेकडे इशारा करत असतात. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ आणि अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती ताणतणावात जगत आहे, पण काही लोकांच्या जीवनात असे घडते की रात्री झोप लागत नाही, सतत वाईट विचार येतात, घरात शांतता राहत नाही, शरीरात ऊर्जा जाणवत नाही, मन सतत घाबरलेले असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहीही कारण नसताना सतत आळस आणि थकवा जाणवतो. मित्रांनो, हे फक्त शारीरिक कारणांमुळे होत नाही. अनेक वेळा यामागे नकारात्मक ऊर्जा, दृष्ट दोष किंवा मानसिक ताण देखील कारणीभूत असतो. पहिला संकेत, रात्री अचानक जाग येणे. जर तुम्हाला रोज रात्री अचानक 2 ते 3 वाजता जाग येत असेल तर अध्यात्मशास्त्रानुसार हे एक विशेष संकेत मानले जातात. अशा वेळी मन शांत राहत नाही, भीती वाटते, कधीकधी विचित्र स्वप्न देखील पडतात. तर मित्रांनो, अशा वेळी घाबरायचे नाही, फक्त शांत मनाने स्वामींचे नामस्मरण करायचे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 21 वेळा म्हणा, मनाला शांती मिळू लागेल. दुसरा संकेत, सतत आळस आणि थकवा, सकाळी उठल्यावरही शरीरात ऊर्जा जाणवत नसेल, कुठलेही काम करण्याची इच्छा होत नसेल, तर तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा वाढत असल्याचे संकेत असू शकतात. तर मित्रांनो, घरामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी अगरबत्ती आणि दिवा लावणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक बनते. तिसरा संकेत, मन सतत अस्वस्थ राहणे. कधीकधी सर्व काही ठीक असूनही मनाला शांती मिळत नाही, सतत चिंता वाटते, नकारात्मक विचार येतात. अशा वेळी दर गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जाऊन फक्त 5 मिनिटे शांत बसा. तर मित्रांनो, विश्वास ठेवा, मनाला खूप मोठा दिलासा मिळेल. मित्रांनो, जर तुम्हालाही यापैकी कोणते संकेत जाणवत असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा स्वामी माझ्यावर कृपा करा, स्वामी माझ्यावर कृपा करा. तुमची श्रद्धा आणि विश्वास तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. मित्रांनो, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवावरचा विश्वास कधी कमी करू नका. कारण अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा दिवा देखील प्रकाश देतो. त्याचप्रमाणे स्वामींचे नामस्मरण आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करण्याचे काम करते. म्हणून रोज काही मिनिटे मनापासून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.